आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तर आज मुलांना आहे स्कूलला सुट्टी, रुद्रला स्कूलला सुट्टी आहे पण त्याच्या पप्पांना काही सुट्टी नाही आहे आज। सगळ्यांनाच मग जेवण वगैरे नाही बनवलं कारण माझा उपवास आहे आणि रुद्राला पण साबुदाणा खिचडी आवडते आणि त्याच्या पप्पांना नाही आवडत, पण ऑफिसमध्ये सगळ्यांचाच उपवास आहे पण त्याच्या पप्पांचा काही नाही आहे उपवास, तर बोलले की मग मला पण आज टिफिनला खिचडी, मग साबुदाण्याची खिचडी बनवली, बटाट्याची भाजी बनवली आणि थोडेसे पापड वगैरे उपवासाचे दिले टिफिनला। आणि मग रुद्र पण आता गेलेला आहे क्लासला। 11 वाजायला तर 10 मिनटं कमी आहेत आणि मी तयारी करून कुठं चाललेली आहे तर महादेवाच्या मंदिरात आम्ही मैत्रिणी चाललेलो आहे। तर आता रुद्राला घेऊन येते आणि मग आम्ही सगळेजण जाऊ। आमच्या इकडचं आदईचं महादेवाचं मंदिर खूप छान आहे, डोंगराच्या पायथ्याशी आहे आणि पावसाळ्यामध्ये तर खूप छान वाटतं तिकडचं वातावरण। आता मी तिकडचे थोडे थोडे व्हिडिओ घेईन कारण गर्दी पण खूप असते, पण खूप छान आहे मंदिर। मी तिकडचे व्हिडिओ काढीनच आणि व्हिडिओ कसा वाटला की नक्की कमेंट करत जावा थोडेसे। ओके चला, तर मग मी आता रुद्रला घेऊन येते आणि मग मंदिराकडे जाते। तर तिकडून येऊन घरी आल्यानंतर त्याला जरा फ्रेश करते आणि मग घेऊन जाते आणि मग व्हिडिओ तिकडचे काढेन। चला मग बाय। कुठे जायचं आहे? आता आले ट्युशनवरून घेऊ, आता सगळ्या फ्रेंड्स सोसायटीतल्या पण येत आहेत, मग आम्ही सोबत जाऊ आता ह्याला खाली तिथं बॅग ठेवू राधा काकीकडे ना, बॅग ठेवायची आणि आता मी सगळे चाललो मंदिरात। आदईचं आमचं महादेवाचं मंदिर असं अगदी आजूबाजूला सगळी शेतं आहेत आणि डोंगराच्या पायथ्याशी आहे। पावसाळ्यामध्ये तर खूपच छान वाटतं आणि खूप गर्दी असते कारण आदईमध्ये एकच मंदिर असल्यामुळे खूप गर्दी असते। आणि इकडं आम्ही लाईन खूप मोठीच्या मोठी पाहिली, त्यामुळे आम्ही त्या लाईनमध्ये जायचा प्रयत्नसुद्धा केला नाही कारण खूप ऊन होतं आणि दुपारचा 1 वाजलेला होता आणि खूप मोठीच्या मोठी लाईन होती, त्यामुळे आम्ही विचार केला की नकोच त्या लाईनमध्ये थांबायला, आपलं मुखदर्शन घेऊया आणि होमाचं दर्शन घेतलं आम्ही आणि मग म्हटलं जाऊ दे, नकोच त्या लाईनमध्ये थांबायला। इकडे होम वगैरे झालेला होता, त्या होमाचं आम्ही सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर मग इकडं हे बघा किती मोठीच्या मोठी अशी एकच लाईन या साईडने तुम्हाला दिसते, अशा 4-5 लाईन होत्या खूप मोठ्या, त्यामुळे नकोच म्हटलं, पोरं पण खूप कंटाळतील। लांबून आम्ही आपलं दर्शन घेतलं आणि इकडं म्हटलं चला आपण प्रसाद वगैरे घेऊया आणि प्रसाद पण खूप छान होता। आणि प्रसादामध्ये दिलेली आहे साबुदाण्याची खिचडी, केळ आणि खजूर नेहमी देतात आणि प्यायचं पाणी वगैरे पण सगळी सोय असते। खूप छान वाटतं, वर्षातून एकदाच तिकडं गर्दी होते, पण आपलं मस्त आहे मंदिर आणि आपलं पिकनिक स्पॉट म्हणून पण एक खूप छान आहे डोंगराच्या पायथ्याशी। पावसाळ्यामध्ये पण पार्टी करायला वगैरे खूप छान आहे, मस्त। आम्ही पण आता बोलता बोलता विचार केला की आपण एक दिवस मस्त अशी भेळचं सामान वगैरे घेऊन येऊ आणि मस्त छान अशी इकडे येऊन भेळ बनवू, पोरांना पण एक दिवसाची ट्रिप होऊन जाईल। चला चला पटापट करा, सहकार्य करा। आपल्या पाठीमागं आपले बंधू आणि भगिनी या लाईनला उभे आहेत, काही आपले भक्त चल सँडल घाल। भेटली का सगळ्यांची चप्पल? वास पण मस्तच येतोय, इकडं हिरवंगार आहे चांगलं। ते जाऊ दे, ते सांगायचं की आम्ही मंदिरात नाही येता येता शेत लागलं, फुलाच्या शेंगा होत्या, चोरायचा प्रयत्न करत होतो। इकडं वाळलेले आहेत बघ सगळ्या, पण इकडं ओले आहेत अजून। परवा आलेली तिकडूनच्या घेऊन गेली ती बाई। मला वाटतं तू की काय? नाही बाई, मी कशाला एवढी वरून ये, 4 शेंगा घ्यायच्या आणि त्या बाईच्या शिवाय घे, मग काय त्यापेक्षा विकत आणलेले बरं। आमच्या माणसाने काल रात्री डब्बा। आम्ही येईपर्यंत पुढे भूमी आणि रुद्र आले आणि पोरांसोबत खेळायला पण लागले। आता आलो जाऊन, मस्त दर्शन वगैरे घेऊन आलो, पण खूप मोठी रांग होती आणि ऊन पण खूप लागत होतं। मग अवतारावरून कळतच असेल खूप घाम आला आणि रुद्र आता आला तसा खालीच आहे, म्हटलं जाऊ द्या सुट्टे
तर आज खेळू दे 2 वाजेपर्यंत, जरा 1 तास खेळायला. आता 1 वाजला. आलो, लांबून दर्शन आपलं घेतलं, होमाचं दर्शन घेतलं आणि प्रसाद होता, दर्शन वगैरे घेतलं, प्रसाद वगैरे खाल्ला आणि आलो. कारण खूप ऊन होतं आणि एवढं रांगेतून दर्शन घ्यायला म्हटलं नकोच, पोरं पण होती त्यामुळे थांबणार नाहीत ते. आणि आलो. मग पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.